निराश तरुणाला मिळाला स्वामींचा मार्ग। महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात आदित्य नावाचा एक तरुण राहत होता। तो अभ्यासात हुशार, मेहनती आणि स्वप्नाळू होता। त्याचे एक ध्येय होते, मोठी नोकरी मिळवून आईवडिलांचे आयुष्य सुखाचे करायचे। पण नशीब मात्र त्याची सतत परीक्षा घेत होते। आदित्यने अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या, अनेक मुलाखती दिल्या, पण प्रत्येक वेळी अपयशच त्याच्या वाट्याला आले। मित्रांना नोकऱ्या लागल्या, काहींनी व्यवसाय सुरू केला, काही परदेशात गेले। मात्र आदित्य तिथेच उभा होता। हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होत गेला। तो लोकांपासून दूर राहू लागला। त्याला वाटू लागले की देवानेही त्याची साथ सोडली आहे। घरची परिस्थितीही बेताची होती। वडील शेतमजुरी करत होते, आई घरकाम करून संसार सांभाळत होती। आईवडिलांना त्याच्यावर विश्वास होता, पण आदित्य स्वतःवरच विश्वास ठेवू शकत नव्हता। एके दिवशी तो गावाजवळील नदीकाठी जाऊन शांतपणे बसला होता। डोळ्यात अश्रू होते। मनात फक्त एकच प्रश्न होता, माझ्या आयुष्याला काही अर्थ आहे का? तेवढ्यात तिथून एक वृद्ध साधू जात होते। त्यांनी आदित्यचा उदास चेहरा पाहिला आणि प्रेमाने विचारले, बाळा, एवढा निराश का दिसतोस? आदित्यने आपल्या मनातील सर्व दुःख त्यांच्यासमोर मोकळे केले। सर्व काही ऐकल्यावर साधूंनी शांतपणे आपल्या पिशवीतून श्री स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो काढला आणि म्हणाले, बाळा, संकटे ही शेवट नसतात, ती नव्या सुरुवातीची तयारी असते। दररोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर, पण फक्त जप करू नकोस, मेहनतही तितकीच प्रामाणिकपणे कर। हे बोलून साधू पुढे निघून गेले। आदित्यने मागे वळून पाहिले, पण काही अंतरावर गेलेले ते साधू अचानक दिसेनासे झाले। त्याच्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली। त्या दिवसापासून आदित्यने आपले जीवन बदलण्याचा निर्णय घेतला। रोज पहाटे उठून स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावायचा, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आणि नंतर पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करायचा। त्याने स्वतःला एक नियम घातला, निराश होणार नाही आणि प्रयत्न सोडणार नाही। सुरुवातीला काहीच बदल होत नव्हता, पण त्याच्या मनात मात्र एक विलक्षण शांतता निर्माण झाली। पूर्वीसारखी चिडचिड कमी झाली, आत्मविश्वास वाढू लागला। त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य दिसू लागले। एक दिवस गावातील एका शिक्षकाने त्याची मेहनत पाहिली। त्यांनी आदित्यला विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम दिले। पगार फार मोठा नव्हता, पण घराला आधार मिळू लागला। त्याचबरोबर त्याचा अभ्यासही सुरू होता। रोज रात्री झोपण्यापूर्वी तो स्वामींना नमस्कार करून म्हणायचा, स्वामी, माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या। काही महिन्यांनी एका सरकारी भरतीची जाहिरात आली। यावेळी आदित्यने अधिक तयारी केली। परीक्षेच्या दिवशी त्याने शांत मनाने स्वामींचे नाव घेतले आणि परीक्षा दिली। निकालाचा दिवस आला। संपूर्ण गावात उत्सुकता होती। आदित्यने थरथरत्या हातांनी निकाल पाहिला आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। त्याची निवड झाली होती। तो धावतच घरी गेला। आईवडिलांच्या चरणी डोके ठेवून रडू लागला। आईने स्वामींच्या प्रतिमेसमोर साखर ठेवली आणि म्हणाली, स्वामी, तुमची कृपा कधीच व्यर्थ जात नाही। नोकरी लागल्यानंतरही आदित्य बदलला नाही। तो गावातील निराश तरुणांना भेटू लागला। त्यांना अभ्यासाचे मार्गदर्शन करू लागला। प्रत्येकाला तो एकच गोष्ट सांगायचा, श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही, श्रद्धा म्हणजे संकटातही प्रयत्न सुरू ठेवण्याची ताकद। स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालायचे काम आपल्यालाच करावे लागते। एकदा त्याच नदीकाठी तो पुन्हा गेला। त्याला तेच वृद्ध साधू पुन्हा भेटतील अशी आशा होती, पण तिथे कोणीच नव्हते।
फक्त मंद वारा वाहत होता आणि दूर मंदिरातून श्री स्वामी समर्थ या नामाचा गजर ऐकू येत होता. त्याने डोळे मिटले आणि मनापासून नमस्कार केला. त्या क्षणी त्याला जाणवले की स्वामींची कृपा नेहमीच आपल्या सोबत असते. ती दिसत नसली तरी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवत असते. त्या दिवसानंतर आदित्यचे आयुष्य पूर्णपणे बदलले. त्याने आपल्या यशाचा कधीही गर्व केला नाही. उलट प्रत्येक यशाचे श्रेय स्वामींच्या कृपेप्रमाणेच स्वतःच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनाही दिले. गावातील अनेक तरुण त्याच्याकडे प्रेरणा घेण्यासाठी येऊ लागले. तो प्रत्येकाला सांगायचा, अपयश आले म्हणून जीवन संपत नाही. प्रत्येक अपयश आपल्याला अधिक सक्षम बनवते. श्रद्धा, संयम आणि मेहनत या 3 गोष्टी ज्याच्या आयुष्यात असतात त्याला यश उशिरा मिळाले तरी नक्की मिळते. काळ लोटला. आदित्यने आपल्या आईवडिलांचे सर्व कष्ट फेडले. घर बांधले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. पण रोज सकाळी उठून स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावण्याची त्याची सवय कधीच बदलली नाही. कथेचा संदेश: जीवनात कितीही संकटे आली, कितीही अपयश आले तरी निराश होऊ नका. श्रद्धा मनाला बळ देते, तर सातत्यपूर्ण प्रयत्न जीवनाला दिशा देतात. श्री स्वामी समर्थ या नामस्मरणासह प्रामाणिक मेहनत केली तर योग्य संधी मिळू शकते आणि जीवनाला नवी वाट सापडू शकते. Want in this field and press play to hear me.